मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजाराचं निदान झालंय। रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शाह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पण या आजारामुळे त्यांना सलग 2 मिनिटंही बोलता येत नाहीये, असं त्यांनी स्वतः ट्विट करत सांगितलंय। मंत्री धनंजय मुंडे म्हटलेत की मला बेल्स पाल्सी आजार झालाय। माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। डॉक्टर लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली। साधारण 10 दिवस डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता। त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झाल्याची माहिती आहे। सध्या या आजारावर रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लवकरच आजारावर मात करून जनसेवेच्या कामात रुजू होईल असंही त्यांनी म्हटलंय। तर बेल्स पाल्सी हा आजार नेमका काय आहे पाहूयात। बेल्स पाल्सी ही एक मेंदूशी संबंधित म्हणजेच न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस कमजोर होते आणि प्रभावित होते। बेल्स पाल्सी आजारामध्ये चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो। चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा अंशतः पक्षाघात होतो। बेल्स पाल्सीमुळे पापणी नीट बंद होऊ शकत नाही। तसंच बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढांनाच आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाच होतो। योग्य औषधोपचार केल्यास 2 ते 3 महिन्यानंतर ही लक्षणे आपोआप नाहीशी होतात। बेल्स पाल्सी होण्याची कारणं काय आहेत? व्हायरस संसर्गामुळेही बेल्स पाल्सी होऊ शकतो। तसंच अचानक थंडी लागणे किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे देखील एक कारण आहे। जास्त तणाव आणि मानसिक दडपणामुळे देखील हा आजार होण्याची शक्यता असते। तर बेल्स पाल्सीवर उपचार आणि काळजी कशी घ्यावी पाहूयात। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही अँटीव्हायरल औषधे घ्या, फिजिओथेरपी आणि चेहऱ्याच्या हालचालींशी संबंधित व्यायाम करा। प्रभावित भागावर मालिश आणि गरम पाण्याने शेक देत राहा। डोळे सतत कोरडे पडू नयेत म्हणून तुम्ही आय ड्रॉप्सचा वापर करा। बहुतेक प्रकरणांमध्ये बेल्स पाल्सी काही महिन्यात आपोआप बराई होतो। मात्र लक्षणं जास्त काळ टिकून राहिल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या।